हा छान उत्तम इव्हेंट ज्याने हँडल केला त्याच्याही मनापासून आभार। आता टाइम झालाय मात साडी कस्तूर लाईटचे देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद सर्वांचे आभार। आता मॅचला करतो आपण सुरुवात। विभाग प्रमुख चषक 2026 या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी मुक्पे आणि त्यांच्या विरोधामध्ये तुबगाव अशी लढत पाहायला मिळते। टॉस जिंकला मुक्पेच्या कॅप्टननं आणि पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी तुबगाव संघाला आमंत्रित केलं। जे ग्रामीण क्रिकेटचं टेम्पलेट आहे ते टेम्पलेट त्यांनी स्वीकारलं आणि आघाडीची जोडी तुबगाव संघाकडून अल्पेश गायकवाड आणि मनोज कुंभार मैदानामध्ये पाहायला मिळते। आदरणीय गोविंदजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय पिलाजी उतेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा। नो बॉल आलेला आहे, पहिला बॉल नो आणि त्यावरती एक सिंगल मिळाली। अल्पेश गायकवाडच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळाली। ज्ञानेश्वर कदम पहिलं षटक घेऊन आलाय, नो बॉल होता। तदनंतरचा हा फुल टॉस पाठीमागच्या बाजूला पाठवलाय आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मनोज कुंभारच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार। सन्माननीय पिलाजी उतेकर साहेबांचा सन्मान करतील संचितजी दळवी। पिलाजी उतेकर साहेबांचा सन्मान संचित दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे करणार आहोत आणि आमचे पाहुणे गोविंद जाधव साहेबांचा सत्कार करतील विश्वनाथजी मोरे। गोविंद जाधव साहेबांचाही सन्मान होईल। या दरम्यान चौकार की षटकार, षटकार मात्र येतोय। गोविंद जाधव साहेबांचाही सन्मान आपण करूया। पिलाजी उतेकर साहेबांचाही सन्मान होतोय। मॅच देखील चालू आहे। नुकताच ट्रॉफी अनावरण सोहळा मात्र इथे संपन्न झाला। जाधव साहेबांचाही सन्मान होईल विभाग प्रमुख चषकात। गोविंद जाधव साहेबांचाही सन्मान। या दरम्यान सलग 3 चौकार आणि या सलग 3 चौकारांसाठी अप्पा फार्म तांडेल साहेब यांच्या वतीने 12-12 1212 आणि आदित्य ढाबा अर्थातच आदित्य बाबू दरेकर यांच्या वतीने देखील 10-10 1010 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल। लगातारचा चौथा मोठा फटका पाहायला मिळाला। 4-6 अगदी 4 आणि 6चा पाडा बोलला जातोय मनोज कुंभारच्या बॅटमधून आणि एकूण धावसंख्या होतीये ती 22। सन्मान मात्र होईल। मी रोशन दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते फॉरेस्ट अधिकारी कमलाकरजी मांडे साहेबांना सन्मानित करावं। हो, आणखी एक फटका, कमालीची फटकेबाजी। क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक, परंतु प्रेक्षकांनी कॅच पकडलेली दिसत नाहीये। मंडळ वावरले गावाचा लाखात एक, शिवजी क्रीडा मंडळ वावरले गावाचा लाखात एक। थँक्यू। आदरणीय कमलाकरजी मांडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। कार्यसम्राट उपसरपंच रोशनजी मोरे यांच्या शुभ हस्ते। आणखीन एक मोठा फटका आलाय। लगातार 6 बॉल वरती 6 मोठे फटके पाहायला मिळाले। फलंदाज मनोज कुंभार नावाचं वादळ मैदानामध्ये आणि एकूण धावसंख्या होती ती 32 आणि भगवाचे तारवलाई हो, लाखाचा बक्षीस लावलाई हो, लाखाचा बक्षीस लावलाई हो, लाखाचा बक्षीस लावलाई हो। चौक विभाग शिवसेनेचा विभाग प्रमुख शोभलाई हो, विभाग प्रमुख शोभलाई हो। साथीला अतुल मोरे शिवरायांचा मावळा नेक, साथीला अतुल मोरे शिवरायांचा मावळा नेक। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत।
अगदी 4 आणि 6चा पाडा मनोज कुंभारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तब्बल 2 वेळा अप्पा फार्म दयानंदजी तांडेल साहेब 12 ब्रँड यांच्या वतीनं 1212 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला आलेलं आहे. आणि आदरणीय बाबू काका दरेकर यांच्या वतीनं समालोचकांसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. बाबू काकांचं मनापासून आभार. आदित्य ढाबा आदरणीय बाबू काका यांचं थोड्याच वेळावरती मुख्य मंचावरती आपल्याला आगमन पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. कर्जत तालुक्यातील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू ज्ञानेश्वर कदमच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळालं आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी प्रवीण शेवाळेच्या हातामध्ये देण्यात आली आहे. वावरले विलेज एंडकडून प्रवीण शेवाळे गोलंदाजीला येतोय आणि त्याच्या समोर आहे तो बॅटर अल्पेश गायकवाड. स्पर्धेतील सगळ्यात महागडं षटक आतापर्यंत पाहायला मिळालं डीकेकडून. या वेळेला लोअर फुलटॉस बॉल उचलला होता परंतु झेल मात्र मिस केलाय. अल्पेश सारख्या एका मोठ्या फलंदाजाला संधी दिली जाते. सहज सोपा झेल मिडविकेटला सोडला जातोय आणि सिंगल मिळते तुपगाव संघाला. चौक विभागातील तुपगाव संघ यंदाच्या हंगामामध्ये फार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नाईट स्पर्धांमध्ये चांगला परफॉर्मन्स या संघाचा सातत्यानं राहिला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये वासरे खोंडे परिसरातील मुक्पे संघ पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकला नाहीये व्यवस्थित. बॅटर सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीनं 34 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरुवातीपासून आक्रमण पाहायला मिळतंय. अगदी गोलंदाजीवरती पहिल्या बॉलपासून हल्ले पाहायला मिळत आहेत त्या बॅटर मनोज कुंभारच्या बॅटमधून. स्पर्धेतील अर्धशतकासाठी वैयक्तिक अर्धशतकासाठी आदित्य ढाबा आदरणीय आदित्य बाबू दरेकर यांच्या वतीनं 6342 रुपयाचं पारितोषिक आहे. संचितजी दळवी यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या वेळेला डाऊन द ग्राउंड अगदी विभाग प्रमुख चषकाच्या फ्लेक्सवरती जाऊन आदळणारा चौकार येतोय अल्पेश गायकवाडच्या बॅटमधून. थँक्यू डिझर. आदरणीय समीरजी धनावडे साहेबांकडून देखील पारितोषिक आहे. वैयक्तिक अर्धशतकासाठी 5555 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ही संधी आली आहे फलंदाज मनोज कुंभारसाठी. एकूण धावसंख्या आहे ती 38. बॅटची एज पाठीमागे डीकेनं घेतलाय झेल आणि पहिला फलंदाज अल्पेश गायकवाड होतोय बाद. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅम्पियन तुपगाव संघाला. गरजेचं होतं गोलंदाजी करणाऱ्या मुकपेट टीमसाठी. अल्पेशला बाद केलं. 5 या धावसंख्येवरती अल्पेश बाद झालाय. शाहिद खान आता न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. कलोतेचे विभाग प्रमुख तुळशीरामजी पाटील यांचे सुपुत्र तन्मय पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. विभाग प्रमुख चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चांगली गोलंदाजी प्रवीणची पाहायला मिळते. आडवा बॅटनं खरं तर टोला लगावला होता. मिडविकेटला पहिल्या टप्प्यावरती बॉल फील्ड केला गेला. सिंगल मिळाली. चांगली बॉलिंग प्रवीणची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये संघाचा प्रमुख गोलंदाज ज्ञानेश्वर कदम महागडा ठरला होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणारं षटक राहिलं प्रवीण शेवाळेचं. हा देखील एक सिनियर खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे आणि चांगलं षटक हाताळत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाठीमागच्या बाजूला टर्न करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टंप वाईड बॉल दाखवत असताना पंच. नडोदे आणि कांड्रोली या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणार आहे. दोन्ही कॅप्टनला कॉल आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण यावं. एकूण धावसंख्या आहे ती 40.
पुढ्यात टाकलेला बॉल मनोजनं उचललाय, बॅटच्या मधोमध घेतलं आणि बॉलला अक्षरशः फेकून दिलं. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. तेव्हा कॅच पकडला असेल तर त्यानं त्वरित मुख्य मंचाजवळ यावं. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कमाल कॅच, ऐवा कॅचसाठी कूलर आहे, कॅश प्राइज देखील आहे. आणि युवा सेना अधिकारी आदरणीय सुबोधजी पाटील साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी कार्यसम्राट उपसरपंच रोशनजी मोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 46 धावा धावफलकावरती आहेत. साजन भद्रिके यांच्या शुभ हस्ते युवा सेना अधिकारी आदरणीय सुबोधजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. 2 ओव्हरमध्ये 46 धावा झाल्या. 23च्या ॲव्हरेजनं या 46 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. मनोज कुंभार नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. 4 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 8 चेंडूंमध्ये 37 या धावसंख्येवरती खेळतोय तो मनोज कुंभार मैदानामध्ये. स्टेजच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की थोडंसं बाजूला सरकून घ्या. पाहुण्यांना सामना पाहायचा आहे. सुबोधजी पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय साजन भद्रिके यांच्या शुभ हस्ते. आणि त्याचबरोबरीनं मी विनंती करतोय युवा सेना अधिकारी चौक ग्रामपंचायत सदस्य निखिलजी मालुसरे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अमितजी पारठे यांच्या शुभ हस्ते निखिलजी मालुसरे युवा सेना अधिकारी चौक ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. उत्कर्ष मते यांना देखील विनंती करतोय की मुख्य मंचावरती आपण यावं. उत्कर्ष मते एक कडवट शिवसैनिक उत्कर्ष मते यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. लोअर फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल पाहायला मिळाला. सुधीर ढोले गोलंदाजीला आलाय. खरं तर शेवटच्या षटकामध्ये नेहमी गोलंदाजी करणारा सुधीर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय. समोर शाहिद आहे, 1 वरती खेळतोय आणि मनोज 8 बॉलमध्ये 37 या धावसंख्येवरती खेळतोय. पुढ्यात टाकलेला बॉल थोडासा बाहेर, स्विंग अन मिस, चांगला चेंडू पाहायला मिळाला. भोकरपाड्याचे आदी पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. लगातार 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. धावांना थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय सुधीर ढोलेकडून. एक चांगला बॉलर आहे सुधीर, सातत्यानं मगाशी उल्लेख केला 4थं षटक टाकण्याचा अनुभव आहे, परंतु संघ अडचणीमध्ये आहे, धावांना थांबवणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये थोडासा चेंज पाहायला मिळतोय मुक्पेच्या कॅप्टनकडून आणि सुधीर ढोलेच्या हातामध्ये 3रं षटक देण्यात आलंय. शाहिद 2 चेंडू डॉट खेळलेला आहे आणि धावफलक 46 या अंकावरती स्थिरावलेलं पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी कंट्रोल आहे, वेगावरती नियंत्रण आहे, चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दिशेवरती बॉलला रिलीज करतोय आणि थोडंसं चेंडू वळवला देखील जातोय. बॅटर शाहिद बॉलची लेंथ ओळखू शकत नाही आहेत आणि लगातार 3 डॉट बॉल खेळलेले आहेत. खरं तर शांत डोक्यानं फलंदाजी करणं गरजेचं आहे. खरं तर मनोज जर स्ट्राईकवरती असता तर कदाचित वेगळं चित्र आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळालं असतं. 46 धावांवरती धावफलक पूर्णपणे स्थिरावलेला आहे. पॉवर प्लेचे पहिल्या ओव्हरमध्ये 32 धावा पाहिल्या. प्रवीण शेवाळेनं कमबॅक करून दिलं, एक महत्त्वाची विकेट त्याला मिळाली आणि सुधीर ढोले चांगली बॉलिंग करत असताना फटका फसलाय. चेंडू हवेत, बॅक टू द बॉलर. चांगला झेल घेण्याची संधी होती परंतु ती मिस केली आहे. क्षेत्ररक्षणातील या चुका टाळाव्या लागतील, या मिस्टेक अवॉइड कराव्या लागतील, कारण 2 कॅचेस आत्तापर्यंत ड्रॉप झालेले आहेत. 2 महत्त्वाच्या फलंदाजांना संधी मिळालेली आहे आणि शाहिद आता मात्र सुखरूप आहे. 1 धावेनं स्ट्राईक रोटेट करतोय. मनोजकडे सगळ्यांचं लक्ष असेल. प्रतीकजी पडवळ
प्रदीपजी पडवळ, त्याचबरोबरीने सचिनजी ठाकूर आणि रमेशजी भोईर साहेबांचे ते आगमन होते. सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं विभाग प्रमुख चषकात. धारदार गोलंदाजी खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळते. तिखट मारा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. भेदक मारा या गोलंदाजाचा 5 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव खर्च केली आहे. मनोज कुंभार समोर असताना त्यांना आणखीन एक डॉट बॉल डिलिव्हर केलाय आणि फार चांगलं षटक, धावांना आळा घालणारं षटक पाहायला मिळालंय ते गोलंदाज सुधीर ढोलेकडून. पुढ्यात टाकलेला बॉल जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. गोल्डन विकेट ऑफ द मॅच ठरली असती, परंतु मनोजचा झेल या ठिकाणी सोडलाय. तुबगावकरांचा लाडका मन्या मैदानामध्ये सुखरूप आहे. आणखीन एक संधी दवडली आहे. खरं तर 3 कॅचेस 3 फलंदाजांच्या ड्रॉप करण्यात आलेल्या आहेत आणि या एका धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ संपतोय आणि एकूण धावसंख्या होतीये ती 48. पहिल्या ओव्हरमध्ये 32 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा आणि या ओव्हरमध्ये सुधीर ढोलेची दादागिरी पाहायला मिळाली. त्याच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. केवळ 2 धावा त्यानं खर्च केल्या आणि या मॅचमध्ये जो मोमेंटम पूर्णपणे तुबगाव संघाकडे शिफ्ट झाला होता तो आपल्या संघाकडे खेचून आणण्याचं त्यानं काम केलं. 16च्या ॲव्हरेजनं 48 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. मनोज कुंभारकडे आता स्ट्राईक आहे. या फलंदाजाकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेलं आहे, कारण विभाग प्रमुख चषक 2026 दुसऱ्या पर्वातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक पाहायला मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण अर्धशतकासाठी आदित्यजी दरेकर यांच्याकडून 6342, त्याचबरोबरीनं समीरजी धनावडे साहेबांकडून 5555, SSD कन्स्ट्रक्शन संचितजी दळवी साहेबांकडून 5000 रुपयाचा कॅश प्राईज हे वैयक्तिक अर्धशतकासाठी या स्पर्धेमध्ये आहे. तब्बल 16 ते 17 हजारापर्यंतचं पारितोषिक, 17,000हून अधिकचं पारितोषिक वैयक्तिक अर्धशतकासाठी आहे. शेवटचं षटक प्रतीक कदमच्या हातामध्ये देण्यात आलंय. युवा गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामामध्ये फार चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे मुकपेट टीमसाठी आणि त्याच्या समोर तुबगावचा धडाकेबाज बॅटर मनोज कुंभार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वावरले एंडकडून, फार चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपर ज्ञानेश्वरच्या हातामध्ये जातोय. शेवटच्या 7 चेंडूंवरती केवळ 2 धावा आलेल्या आहेत आणि हेच कुठेतरी डोकेदुखी ठरतंय फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅम्पियन तुबगाव टीमसाठी. कांड्रोली आणि नडोदे दोन्ही कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं. वाईड बॉलचा इशारा आलाय. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता, अगदी बॅटरच्या रीचपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांच्या या निर्णयाला 3ऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलंय, चॅलेंज करण्यात आलंय. प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू आहेत आणि सन्माननीय बाबू काका दरेकर यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया, ज्यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे आणि बाबू काका दरेकर यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनपूर्वक स्वागत काका आपलं. चेक केलं जातंय. बॅटरच्या रीचपासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज प्रतीककडून. पंचांनी वाईड बॉल दाखवला, परंतु त्याच्यावरती चॅलेंज करण्यात आलंय. त्या डिसिजनला चॅलेंज केलं. रिव्ह्यू आहे आणि त्याचा वापर केला पाहिजे. आदरणीय बाबू दरेकर काकांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनपूर्वक स्वागत काका आपलं. काकांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. येणाऱ्या 4 रात्रींमध्ये या सगळ्या आठवणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. वाईड बॉल आहे. पंचांचा योग्य निर्णय आणि ऑनफिल्ड डिसिजन सोबत जाण्याचा निर्णय आमच्या 3ऱ्या पंचांनी देखील घेतलेला आहे. खूप बाहेर होता आणि बॅटरनं ऑन द टो अगदी टाचा उचलून खेळण्याचा देखील प्रयत्न केला. 49 धावा धावफलकावरती. 49. मनोजच्या बॅटमधून आलाय आकाशाला गवसणी घालणारा विभाग प्रमुख चषकाचा आणखीन एक दमदार षटकार. तर या मॅच नंतर आपण लकी ड्रॉचं पहिल्याच जे पारितोषिक आहे स्मार्ट वॉच ते देखील देणार आहोत आणि या इनिंग ब्रेकमध्ये पहिल्यांदा होईल टॉस
आणि जे पारितोषिक आहे प्रेक्षक कमाल कॅचसाठी तेही देण्यात येईल. खरं तर सगळे रेकॉर्ड मैदानामध्ये तोडतोय मनोज. 12 बॉलमध्ये 44. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं दबाव दडपण गोलंदाज प्रतीकवरती. 12 बॉलमध्ये 44 धावांवरती खेळतोय तो मनोज कुंभार. षटकार जर आला, 50 कंप्लीट केली तर तब्बल 17,000हून अधिक पारितोषिक वैयक्तिक अर्धशतकासाठी या स्पर्धेमध्ये आहे. संचितजी दळवी यांचे 5,000, समीरजी धनावडे यांचे 5,555, आदित्य दरेकर यांचे 6,342. खोलात टाकलेला बॉल स्क्वेअर लेग मध्ये जातोय. घरंगळत राहिलाय चेंडू. क्षेत्ररक्षक लांबून आलेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्याच सामन्यामध्ये सगळे रेकॉर्ड तोडणारी सुरेश बॅटिंग सर. मैदानामध्ये पाहायला मिळते. खरं तर आयोजकांच्या वतीने तुम्हाला थोडं थांबवतो, इंटरप्ट करण्यासाठी माफी असावी. खरं तर आदित्य डाबाकडून 6,342, 5,000 रुपये संचित दळवी यांच्याकडून, 5,555 समीर धनावडे यांच्याकडून, म्हणजे टोटल 50 मारली तर 16,897 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल कुंभारला. मनोज कुंभार, तुपगावकरांचा लाडका मन्या, सगळ्यांची मनं जिंकतोय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. हा तिसरा वाईड बॉल या ओव्हरमध्ये डिलिव्हर केला जातोय. शांत डोक्यानं गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं आहे प्रतीक कदमसाठी. एक युवा गोलंदाज आहे. 3 बॉल डिलिव्हर करत असताना 3 वाईड बॉल त्यानं आतापर्यंत टाकलेले आहेत. आणि समोर आहे तो मनोज, वैयक्तिक 46 वरती खेळतोय. फार चांगला बॉल. आपल्या भात्यातील अस्त्राचा, ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्कर बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, खरं तर खोदून काढण्याचा प्रयत्न अपील केलंय. डीके आहे, एक स्मार्ट क्रिकेटर आहे. कर्जत टेनिस क्रिकेटचा एक स्टायलिश खेळाडू मैदानामध्ये आहे. अपील पाहायला मिळालं आणि दोन्ही पंच एकमेकांच्या समवेत आता चर्चा करत असताना डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. 59 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी मनोजला थांबवलं गेलं या बॉलवरती. दोन्ही कॅप्टन टॉससाठी आले नाही, तर पेनल्टी ही बॉलची आहे. धावांची पेनल्टी या स्पर्धेमध्ये नाही आहे. याच्या प्रत्येक कर्णधारानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आर्यन आलेला आहे. आर्यन, आपलं स्वागत आहे. कांडोलीचा कॅप्टन, आपण मुख्य मंचावरती यावं. आर्यन पालांडे टॉससाठी आलेला आहे. अपील होतं. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पाठवण्यात आलाय. थोडंसं डाऊटफुल आहे. डिसिजन अत्यंत क्रुशियल आहे आणि म्हणूनच तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. कंट्रोल रूममध्ये चेक केलं जाईल. पंचांनी हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे पाठवला आहे आणि तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या स्टेजच्या दिशेने खिळलेल्या आहेत. कारण या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खरं तर प्रवीण सर आज कॉम्बॉक्समध्ये आहेत. समीर सर आहेत. रोशन पाटील सर आहेत. रायगडमधील, महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक या संपूर्ण 4 रात्रींमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबरीनं आमचा लाडका गुणलेखक चेतन भोईर नडाळ आमच्या समेत जोडले गेले. त्यांचं देखील स्वागत आहे. प्रोफेशनल अंपायरची संपूर्ण टीम येणाऱ्या 4 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नरेशजी म्हात्रे सर, अरुणजी पारंगे सर, अविनाशजी पारंगे सर आणि त्याचबरोबरीनं टीके कुरंगळे सर. 24 लाईव्ह इव्हेंट संदेशजी पाटील सर आणि संपूर्ण त्यांची टीम ही स्पर्धा कव्हर करते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि आदरणीय बाबू काका दरेकर यांच्या वतीनं स्कोररसाठी देखील कॅश प्राईज आलेले आहे. त्यांचं मनापासून आभार स्कोररच्या वतीनं. आणि समालोचनासाठी आदरणीय बाबू काका दरेकर यांच्या वतीनं 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. बाबू काका, आपलं मनापासून आभार. या अगोदर कार्यसम्राट उपसरपंच रोशनजी मोरे यांच्या वतीनं देखील समालोचकांसाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आलं होतं. त्यांचं देखील मनापासून आभार. ऑन नॉट आउट आहे आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, व्यावसायिक लीगमध्ये बरेचसे अँगल असतात. प्रत्येक कॅमेरासाठी वेगवेगळे त्यांचे टेक्निशियन असतात.
परंतु इथे आपल्याकडे जो काही व्ह्यू असेल त्याच्या आधारे हा डिसिजन पोहोचवण्यात येतोय आणि बॅट्समन या ठिकाणी सेफ आहे. 59 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉल पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मनोज कुंभारचं अर्धशतक पाहायला मिळणार का, की गोलंदाज प्रतीक कदम जो आता कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, त्याचं चांगलं षटक पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष. 2 युवा खेळाडूंचं बॅटल आहे. 2 ताकदवान खेळाडूंचं बॅटल मैदानामध्ये रंगलं जातंय. मनोजच्या बॅटमधून फटका आलाय स्क्वेअर लेग मध्ये. विभाग प्रमुख चषकातलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळतंय तुपगावकरांचा लाडका मन्याच्या बॅटमधून. मध्ये स्वागत करूया तुपगावकरांचा लाडका मन्या, तुपगावचा सिक्सर किंग मन्या. बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या जात्या मनोज साठी. वन साइड हिरो आदित्य ढाबा, अर्थातच आदित्य बाबू काका दरेकर यांच्या वतीने 6342. सन्माननीय सचिनजी दळवी साहेब यांच्या वतीने 5000. SSD कन्स्ट्रक्शनचे मालक आणि समीरजी धनावडे साहेब यांच्या वतीने 5555 म्हणजे 16897 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेच्या निमित्तानं दिलं जाईल. आणि समीर सर, यामध्ये आणखीन वाढ होते. टीमचा कॅप्टन अनिकेत गायकवाड याच्या वतीने देखील 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ते तुपगावचा सुपरस्टार मनोज कुंभारला. आणि या सामना संपल्यानंतर हे पारितोषिक देण्यात येईल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या झाली आहे ती 65 आणि टार्गेट असेल ते 66 या धावसंख्येचं. सन्माननीय टॉस इथे होईल. निखिलजी मालुसरे साहेब, एक विनंती आहे फक्त, डगआउट मध्ये आणि 9 खेळाडू असतील, बाकी कोणी उपस्थित असेल तर त्या संघाला पॅनल्टी देण्यात येईल. समीर सर, या ठिकाणी या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे आपला लाडका समर्थ संचित दळवी, आणि याच्यासाठी देखील बाबू काका म्हणजे त्याच्या आजोबांकडून एक कॅश प्राइज आलेला आहे. बाबू काकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. क्या बात आहे. गेल्या वर्षी एक छान गिफ्ट दिली होती समर्थला. 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय समर्थसाठी. तर चला आता आपण निखिलजी मालुसरे साहेबांच्या शुभ हस्ते प्रेक्षक कमाल कॅश साडी, कूलर आणि त्याचबरोबरीने टोटल 2800 रुपयांचं कॅश प्राइज देणार आहोत. व निखिलजी मालुसरे साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आहे. चंदूजी राणे यांचं देखील इथे, आणि तेज राणे यांचं देखील. थोडं थांबा, नाही तर पारितोषिक परत रिटर्न. नाव काय? नैतिक मालुसरे. नैतिक मंगेश मालुसरे. कुठला आहे? सालोक. किती वर्षांचा आहे? 14. तुला ठाऊक होतं की इथे मॅचेसला पारितोषिक आहेत अशी? नाही. खरं सांग. खरं ना, ते माझा मित्र बोलला तेव्हा आलो आम्ही. अभिनंदन. तर त्या मित्राला अर्ध पारितोषिक दे ज्याने तुला इथे आणलंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साळोखचा आमचा नैतिक मालुसरे. आता यानंतर आपण करतोय टॉस. 4 कांड्रोली टीमचा कॅप्टन आदरणीय बाबू काका दरेकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे करणार आहोत टॉस. इथेच करूया. ज्यांनी समालोचकांना 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं, आमचा बॉल बॉय, त्यांचा लाडका नातू समर्थ संचित दलवे, याला देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलंय. स्कोररला 200 दिलेत. आणि आता त्यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. तर या टॉस करूया आपण पहिल्यांदा. बाबू काका ज्यांच्या चिरंजीवाने आत्ताच जी 50 मारली त्याच्यासाठी 6342 रुपयांचं कॅश प्राइज आदित्य ढाब्याच्या वतीने देण्यात आलेलं आहे. हा 4 षटकांचा सामना असेल. कोण मागतोय, कांड्रोली की नडोदे? नडोदे मागतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अनेक वेळा साकारलेले आमचे बाबू काका दरेकर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टेल इज द कॉल आणि टेल. तर टॉस जिंकलाय नडोदे टीमने आणि दोघांचाही सन्मान पहिल्यांदा इथे होईल. मॅच देखील आपण चालू करतोय. सलामीची जोडी पाठवा. पहिल्यांदा कांड्रोली टीमच्या कॅप्टनचा सन्मान होईल. ही एक मोठी संकल्पना आहे. सन्माननीय बाबू काका दरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. विभाग प्रमुख चषकात स्वागत आहे आपलं देखील. यानंतर नडोदे टीमचा कॅप्टनला इथे सन्मानित करण्यात येईल.
3 स्टँड आहेत पहा. 3 स्टँडपैकी एका स्टँडला नाव आहे स्वर्गीय कांताबाई मोरे. दुसऱ्या स्टँडला मला असं वाटते मनोज येवले यांच्या मुलाचं नाव आहे धनुष मनोज येवले. आणि तिसरा स्टँड ज्यांच्या नावानं क्रीडांगण आहे स्वर्गीय पांडुरंगा अण्णा मोरे. WPLला जो वादा केला होता मनोजदादा आणि रोशनदादा यांनी की स्टँड उभारले जातील, त्यापैकी आणखी 4 स्टँड मनोजदादा बाकी आहेत. मला असं वाटते ते पुढच्या वर्षापर्यंत 4च्या स्टँड रेडी होऊन जातील. पुढच्या 1 महिन्यात ते स्टँड रेडी होतील आणि त्याचबरोबरीने या क्रीडांगणावरती कदाचित तुम्हाला हाय मास्क देखील पाहायला मिळतील परमनंट. तर चला तर आता आपण जाऊया एक्कावन्न 17 आणि 35-17 असं त्यांनी नाव सांगितलंय. मुकपे संघाने हा सामना जिंकला तर त्यांना गोवा ट्रिप देण्यात येईल. हे नवीन नाव आलंय 51-17 आणि 35-17. चला जरा स्टेजच्या समोरचे प्रेक्षक आहेत ना त्यांनी जरा खाली व्हा. स्कोररला सामना दिसायला हवा प्लीज. स्कोररला सामना दिसायला हवा. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल आणि प्रफुल्ल विचारे यांचा झंझावत पाहिला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये मनोज कुंभार नावाची आपण ज्वालामुखी पाहिली. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये वावरले काय करू शकतो या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते दाखवून दिलं. एका 50 साठी जवळजवळ 18,000चं पारितोषिक. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये बाउंड्री तो जरूर मिलेगी. इस गेंद को स्वीप के जरिए खेला है. धन्यवाद. संजय धनावड़े इनकी तरफ से जो इनाम था 5,555 50 के लिए वो इनामी राशि यहां पर आ चुकी है. मैच की तरफ हम चलेंगे. देखिए रन बनाने हैं 66. ऐसा नहीं है कि रन नहीं बन सकते. वो अगर मार रहे तो हम क्यों नहीं. नड़ोदे के फ्रेंचाइजी योगेश सुरवे, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर तशरीफ लाए. और बंडिया ठोसर इनकी तरफ से तुमगांव टीम और इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं आ चुकी है. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर बल्लेबाज 22 गेंदे 61 रनों की जरूरत है. स्ट्राइकर एंड पर प्रवीण शेवाड़े. देखिए जो आईवा कैच जिन्होंने लपका, कौन से गांव के थे समीर? सायोक. आपको पता है करजत का पूरा तहसील कितनी दूर है यहां से? एक अंदाजा. कड़म कड़ाव, लेकिन फिर भी लंबा ही है, अंतर लंबा है. लेकिन ये देखिए प्रफुल्ल जी विचारे साहब की ये प्रतियोगिता, शिवतेज क्रीड़ा मंडल वावरले की ये प्रतियोगिता संस्करण दूसरा. पूरे रायगढ़ में हंगामा है, तहलका है इस प्रतियोगिता का. एक ही आवाज गूंज रही है, विभाग प्रमुख ट्रॉफी संस्करण दूसरा. वेन्यू वावरले. पांडुरंग अण्णा जनार्दन मोरे क्रीड़ांगण. ये नाम नहीं रहा, ये नाम लोगों के कानों तक पहुंच चुका है. ये नाम अब एक इतिहास बन चुका है. गोवा ट्रिप 55-17 और 51-17 इनकी तरफ से, यकीन मानिए. लेकिन ये क्या हो रहा है? डॉट पे डॉट गेंदे खेल रहे हैं. पहाड़ नुमा लक्ष्य है. पहाड़ के ऊपर अगर चढ़ना है, नील एवरेस्ट की चोटी पर अगर आपको जाना है तो मेहनत तो करनी ही पड़ेगी. बगैर मेहनत आपको कुछ नहीं मिलता और कुछ मिलेगा भी नहीं. तो एक ओवर की समाप्ति के बाद 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. हमारे करता धरता हम कमेंटेटर्स के लिए हमेशा इनामों की बौछार करने वाले बाबू दादा दरेकर यहां पर निश्चित रूप से उन्होंने कहा कि अगले साल यहां पर प्रॉपर एक स्टेज होगा. 55-17 और 51-17
55-17 और 51-17। वही तो बोला मैं, 51-17, 55-17। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बनाने हैं 18 गेंदे और 60 रन। 18 गेंदे 60 रन, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी पारी खेलनी होगी बल्लेबाजों को। अनहोनी को होनी करना होगा और महेंद्र सिंह धोनी बनना होगा। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला लॉन्ग ऑन क्षेत्र पर, लेकिन क्या बल्लेबाजी की है मनोज कुमार ने तुबगांव की तरफ से। 52 रनों की शानदार पारी, 18,000 के ऊपर की इनामी राशि उन्होंने जीती है। यही तो ओवरली की खासियत है। यहां पर ना खिलाड़ी नाराज होते हैं, ना लाइव की टीम नाराज होती है, ना डीजे की टीम नाराज होती है, ना दर्शक। दर्शकों के लिए भी 2800 रुपए की इनामी राशि है और साथ में कूलर। इससे बढ़िया क्या हो सकता है। यश यादव रेल स्टार, इनकी तरफ से विकेट हैट्रिक आते हैं तो 10,000। देखिए परमानेंट स्टेज होगा यहाँ पर बाबू दादा दरेकर। तो धरने के हमारे उमेश दुर्गे साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि कृपया वो मंच पर आए। मैं एक जरूरी सूचना देना चाहूंगा, जिन्होंने इनाम लगाए हैं वो इनाम यहां पर लेके आने के बाद ही मैं उद्घोषणा करूंगा। हाँ, ऑर्गेनाइजर्स मुझे पता है 50,000 का आईवा कैच उन्होंने दिया था, वो तो कर सकते हैं। और हमारे दोस्त गोरख रसाल, प्रकाश, सागर ठाकुर, आदित्य ढाबे का ये 50 के लिए इनाम 6,342 जमा हो चुका है। धनावड़े साहब का भी जमा हो चुका है। निखिल पाटिल भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रनों के लिए संघर्ष कर रही है मुक्पे। संघर्ष जारी है उनका, लेकिन संघर्ष के बाद और ये गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। विभाग प्रमुख चषक ठेवलाय प्रफुल्ल विचारे दादांच्या नावानं. विभाग प्रमुख चषक ठेवलाय प्रफुल्ल विचारे दादांच्या नावानं. धन्यवाद। तो रमेश भोई साहब, हमारे रोशन मोरे साहब के दोस्त, हमारे गांव के एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी, उनका भी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। आणि याच दरम्यान आदरणीय प्रतापजी विचारे साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र पोलीस आदरणीय प्रतापजी विचारे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत। मैच की तरफ हम चलेंगे। माउली डीजे, क्या आवाज है भाई, जबरदस्त। ऑन हैट्रिक, कहाँ गए वो रील स्टार। इसीलिए मैंने कहा इनाम लगाने से पहले हमारे पास होना चाहिए। निखिल पाटिल उप सरपंच टेमरी, उनका यहां पर आगमन हो चुका है। उन्होंने भी एक जबरदस्त टूर्नामेंट ऑर्गेनाइज की थी। लेकिन मैच की तरफ चलेंगे। गेंदबाज महेश, स्वप्निल खोपकर साहब और इनका भी यहां पर आगमन हो चुका है। गेंद हवा में जरूर थी, लेकिन हैट्रिक होते होते रही। ग्रामीण रुग्णालय वावरले के कर्मचारी हर्षल वाटेगांवकर, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर तशरीफ लाए। तो मैच की तरफ हम चलेंगे। विभाग प्रमुख ट्रॉफी 2026 संस्करण दूसरा। मैदान के चारों तरफ देखिए उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना और बाला साहब ठाकरे साहब के विचारों की मशाल यहाँ पर, और उस मशाल को दियों से सजाया गया, इलेक्ट्रिक दियों से। ये खासियत है इन ऑर्गेनाइजर्स की। लेकिन गेंद हवा में है, एक आसान सा कैच और इसी के साथ ही आउट। ठोक डीजे माउली।
म्हणजे काय? प्रकाश जाधव आमचे नेहमी सांगतायत की बाळासाहेब हे कधीच असं म्हटलं नाही दुसऱ्या दिवशी जर पेपरात छापून आलं की मी हे बोललोच नव्हतो. मी बोललो ते बोललो. त्यांनी कधीच सांगितलं नाही की ही प्रिंट मिस्टेक होती की काय होती. जबाबदारी खांद्यावर घेणं म्हणजे शिवसेना. सामान्य माणसाला न्याय देणं म्हणजे शिवसेना. बेरोजगारांना रोजगार देणारी संघटना म्हणजे शिवसेना. आणि त्याच शिवसेनेचे विभाग प्रमुख अर्थातच प्रफुल्लजी विचारे यांच्या नावानं असलेली ही क्रिकेट रजनी. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बहुत बनाने हैं. 12 गेंदे 56 गेंदबाजों का 56 बार एनकाउंटर करना पड़ेगा. मुख्य टीम कोमा में गई है. उसे जनरल वार्ड में लाने के लिए किसी एक सर्जन की जरूरत है जो गेंदबाजों की चीरफाड़ करे. गोवा ट्रीप देखिए 55-17 और 51-17. और जैसे मैंने गोवा ट्रीप कहा ये लटक गए खिलाड़ी. ये लटक गए. फांसी का फंदा मिड विकेट के ऊपर एक आसान सा कैच. ठोक डीजे माउली. असं म्हटलं जातं मुठभर मावळ्यांच्या साथीनं स्वराज्य ज्या छत्रपतींनी निर्माण केलं आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता. महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा लढतच राहणार. कोण बनणार मुख्य संघाचा बाजी? कारण धावा खूप आहेत, चेंडू कमी आहेत. बाजी प्रभूंची अवस्था ही तीच होती. सैन्य कमी, समोरून हमला जास्त, तरीही खिंड लढवली. हा बनणार का बाजी की बाबू दरेकर आमचे जे आहेत त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर होणार का याची बाजी फॉक. समझने वालों को इशारा काफी होता है. मैच की तरफ हम चलेंगे. रोशन मोरे ढेर सारी मेहनत करते हुए नजर आते हैं. हर साल इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने की कोशिश. ये भी लटक गए. गोवा कहा? यहां तो पूना भी नहीं मिलेगा. इस तरह खेलेंगे तो गोवा तो बहुत दूर की बात है. इस तरह खेलेंगे तो 55-17 हो या 51-17 हो आपको गांव तक ही छोड़ सकती है. टीम का टोटल 11 रन. फाइनल तक 2000 का इनाम है. गोरख रसाल इनकी तरफ से. मनोज शेठ भोयर इनके बैनर को अगर कोई सिक्सर हिट करता है बल्लेबाज का तो चलिए. रोशन मोरे साहब इनकी तरफ से जिनके नाम से इस ग्राउंड को पहचाना जाता है पांडुरंग अण्णा मोरे उनके बैनर को भी हिट होता है तो 2000 पूरी टूर्नामेंट तक ना पूरे टूर्नामेंट तक वावरले में किसी भी चीज की कमी नहीं रहती. इनाम इनाम और इनाम. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. अच्छी फील्डिंग हुई है, अच्छी फील्डिंग हुई है. ये क्या हो रहा है? मुख्य टीम के साथ रन नहीं बन रहे हैं. वो इसीलिए सुरेश सर मैं तो यही कहना चाहूंगा घर में खुद के खाने के वादे 10 मेहमान आएंगे तो खिलाएंगे क्या? ऐसी विपरीत परिस्थितियों में फंसी है टीम मुक्के. मैच की तरफ हम चलेंगे. 6 गेंदे और 54 रन. अर्णव कह रहे होंगे दिली दिली में काश मैं स्क्रीज पे होता और मेरे सामने ये 54 रन होते तो कम से कम मैं 36 तो जरूर बनाता 6 गेंदों के ऊपर 6 छक्के लगा के. कैलासवासी प्रदीप नाना दरेकर यांच्या बॅनरला जर एखादा षटकार हिट झाला तर बाबू दरेकर साहेब यांच्याकडून 10,000. शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर तवा तापलोय घ्या भाकरी भाजून. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे.
आमचे कृष्णा सर आलेत, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. टाइम अलर्ट, अंपायर जरूर टाइम के ऊपर ध्यान देंगे. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. ये डेड बॉल है क्योंकि अंपायर पहले ही रोक रहे थे बॉलर को. ध्यान है हमारा. 6 गेंदें 54. आसान मैच है ये. जल्दी जल्दी 6 गेंदें खत्म करनी चाहिए मेरे ख्याल से, क्योंकि ये लीग स्टेज नहीं है कि आपका रन रेट कम होगा बढ़ेगा, कितनी मार्जिन से अपोजिशंस हारते हैं. यहाँ पे मार्जिन वार्जिन कुछ नहीं. राजनीति में कहते हैं ना, हम 1 वोट से जीते तो भी जीत, 10,000 से जीते तो भी जीत. उस तरह का ये क्रिकेट है नॉकआउट का. 1 रन से जीते तो भी जीत. आदि पाटिल 31 नहीं 33 थे कुछ. 33,000 का एक छक्का उन्होंने लगाया था. और देखिए उस सिक्सर में ढेर सारे भोकड़बाड़ा के गांव के लोग यहां पर मौजूद थे, लेकिन उसकी विशेषता मैं आपको बताऊंगा. आदित्य उस सिक्सर के इनाम की मैं विशेषता बताना चाहूंगा. भोकरबाड़ा की तरफ से महज 1,000 थे, बाकी 32,000 वावरले की तरफ से थे. तो अंपायर पैनल हमारा रसायनी पैनल, इनकी तरफ से बाबू दरेकर साहब, इनकी तरफ से 1,000 का इनाम. देखिए पैसों की बारिश होती है वावरले के इस मैदान के ऊपर. कोई भी नाराज नहीं होता. आणि याच दरम्यान विनंती करतोय तुबगाव ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मनोजजी गुरव साहेबांना विनंती करतो की मुख्य मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. देखिए मैंने जब प्रसाद विचारे से पूछा, यानी कि सब लोग जानते हैं उसे रुस्तिया, कि ओपन आप टूर्नामेंट क्यों नहीं रखते, इतना बड़ा तामझाम होता है, तो उन्होंने मुझसे कहा भाई स्थानीय खिलाड़ियों को हम खेलने का मौका देंगे, यहाँ से हमारे खिलाड़ी बड़े होंगे, ये हमारा उद्देश्य है. अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वा सन्माननीय रवींद्र दुर्गे आपणाला विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. आणि उमेश दुर्गे आपणाला देखील विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. 55-17 51-17 गोवा लेके जा रहे थे इन्हें इस मैच के जीतने पर. अब गोवा क्या पूना लेकर जाएंगे तो भी बहुत होगा, क्योंकि मैच काफी पीछे जा रहा है. बैटिंग करने वाली टीम के साथ काफी पीछे जा रहा है. अरे लकी ड्रॉ के कूपन बांटिए ना. ये बहुत ही बढ़िया खेला, लेकिन रन काफी दूर है. मुझे नहीं लगा था कि ये मैच एक तरफा होगा, लेकिन एक तरफा, जिसका पूरा क्रेडिट जाता है मनोज कुंभार, जिन्होंने 52 रनों की शानदार पारी खेली है. शानदार पारी खेली है 52 रनों की. आखिरी गेंद, और इस मैच को जीता चैंपियन तुबगांव ने. 52 रनों की शानदार पारी खेलने वाले मनोज कुमार होंगे इस मैच के प्लेयर ऑफ द मैच, जिन्होंने तकरीबन 18,000 से भी ज्यादा इनाम हासिल किया है.